बौद्ध धर्म स्वीकारला. आता मी मांग नाही राहिलो, मी बौद्ध झालो. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर नावही बदललं, जातीची गुलामी सोडली, बौद्ध झालो, माणूस झालो. बौद्ध होणं म्हणजे महार होणं नाही, बौद्ध होणं म्हणजे चांगला माणूस बनणं. बौद्ध होणं म्हणजे माणूस म्हणून स्वतःला स्वीकारणं म्हणजे बौद्ध होणं. हे धर्मांतर नाही, हे घर वापशी आहे. अरे परकीयाने दिलेली शिवी तुम्हाला धर्म वाटतोय आता, आणि आमचा बुद्ध तुम्हाला, आपला बुद्ध तुम्हाला परका वाटतोय. कसं व्हायचं? परकीयाने दिलेली शिवी तुम्हाला धर्म वाटतोय, त्या शिवीचा तुम्हाला गर्व वाटतोय, पण आपला बुद्ध तुम्हाला परका वाटतोय. आपल्या घरात नरड्याला शिरून धर्माच्या नावाखाली नरड्या, धर्माच्या नावाखाली आपल्या घरात शिरून नरड्याला नख लावलंय हो, तरी सुद्धा आम्हाला बुद्ध आठवणा. आणि म्हणून बाबा आता या देवस्था परिवर्तन करायचं असेल, या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले हे बुद्धांचे सख्खे उपासक आहेत, हे समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बुद्धाचे सख्खे उपासक आहेत. राजमाता अहिल्याबाई होळकर सुद्धा बुद्धाच्या सख्या उपासिका आहेत. अरे हे सांगा, हे खरं आहे हो? राजमाता अहिल्याबाई होळकर या धर्माच्या, धार्मिक प्रस्थापित धर्माच्या नव्हत्या, शिवपंथी होत्या. आणि शिवपंथी हा बुद्धांचा पंथ आहे हो. जगामध्ये तिथला धर्म सांगतो, नवरा मेला का त्या नवऱ्याच्या चितेवर अग्नीत उड्या मारून सती जायचं. राजमाता अहिल्याबाई होळकर सती गेल्या का? धर्म व्यवस्थेच्या विरोधात पहिलं बंड केलं. आणि जगातल्या, देशातील नव्हे तर जगातले पहिले विधवा महिलांची फौज उभा करणं ही धर्म व्यवस्थेच्या विरोधात बंड होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षत्रियांनी लढायचं, वैश्यानी व्यापार करायचा, ब्राह्मणांनी ज्ञान द्यायचं ज्ञान, आणि शूद्र म्हणजे दलित अस्पृश्य नव्हे, शूद्र म्हणजे मराठा ओबीसी आहे. आम्ही उगाच म्हणतोय आम्ही शूद्र, पूर्ण वर्ण व्यवस्थेच्या बाहेरचा आहे, अतिशूद्र आहे. म्हणून माझं सुप्रीम कोर्टामध्ये आता 15 दिवसात पिटिशन दाखल आहे. अनुसूचित जाती जमाती हा हिंदू धर्माचा भाग नाही, अनुसूचित जाती जमाती हा हिंदू धर्माचा भाग नाही. धर्म स्वातंत्र्याचा, धर्मांतर बंदीचा कायदा करताना अनुसूचित जाती जमाती हा हिंदू धर्माचा भाग नाही. धर्माच्या राखणात आमच्या हिंदू लावू नये, ही आमची कोर्टाला मागणी आहे. 1995 ला मेहरबान कोर्ट जर असं म्हणत असेल हिंदू हा धर्म नाही, पण आमच्या धर्माच्या राखण्यात हे लावता कशाला, हे पिटिशन दाखल होणार आहे. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की लग्न झाल्यानंतर लग्नाची पंचायत झाली ना, आता सुद्धा बौद्ध धर्म स्वीकार करावा, तर बाप बदलला. अरे प्रबुद्धसाठी आणि बाप बदलला, आम्हाला काय महार करायला आले गेलो, शिव्या गाळी खाल्ल्या ते म्हणून अजून खातोय, रोज धमकी केल्या. लग्न झालं, लग्न गेलो, पहिल्यांदा बौद्ध वाड्यात गेलो. म्या म्हणले मी पूर्वीचा मांग होतो, आता बुद्ध झालोय, माझं लग्न करायचं, मला मुलगी द्या. बौद्ध समाज म्हणाले होय तू आता बुद्ध झाला, पण पहिल्या पूर्वीचा तू मांगाच आहे. अवघड झालं, नाही इलाजानं मांगवाड्यात गेलो, नाही इलाजानं गेलो मांगाला. म्हटलं मी आता बौद्ध धर्माचा स्वीकार केलाय, मला मुलगी द्या. हे तू बाटलाय, तू बद्दल आहे, तू बाळगाय, प्रबुद्धसाठी बाळगाय. आता तुला कश काय, सगळा गोंधळ झाला. आता काय लग्नाची पंचायत, आता काय करायचं म्हणलं तर पंचशील, आणि एवढा देखणा बी नाही काय करायला. त्याच्यामुळं एका काय 3 वर्ष झालं लग्नच जमाना, आणि एका माणसानं मला मुलगी दिली. तो माणूस म्हणाला की तू महार हा बुद्ध आहे नाही तर मांग आहे, पण तू माणूस आहे ना, तू माणूस आहे ना. आणि म्हणून त्यांनी दिली. आणि त्या माणसाला म्हटलं तुमची मुलगी फक्त द्या, मला काय तुमची बी कपडे ना, हुंडा नको, सोनं नको, कपडे आकडे तुमच्या मुलीचे कपडे मीच घेतो, आणि माझ्या आई मुलीची कपडे, माझा आई कपडे मीच घेतो. मला नारळ सुद्धा नको. आपण काय म्हणतो, नारळ मुलगी द्या, नारळ बी नको,
कारण नारळ सुद्धा शिंडीवाला नारळ असतो. शिंडीचाच नारळ फोडला जातो ना, आणि शिंडीने लय मोठा घात केलाय. म्हणून नारळ तर नको, फक्त पोरगी द्या. फक्त अपेक्षा एक केली की लग्न बौद्ध पद्धतीने होऊ द्या, लग्न बौद्ध पद्धतीने झालं पाहिजे. सावर जपून जपून जरा लग्नाच्या राड्यात नाही भाषण विचाराचं, ते भाषणाचं लग्नामध्ये व्हावं हो. आणि मग शास्त्र म्हणलं, अहो देवा बामणाच्या साक्षीनं होऊ द्या ना, आधी लग्न करा. पाहुणे रावळी भाव भावकी काय म्हणतील जाऊ द्या. लग्न बायका आता नाही म्हणावं तर लग्न होणार नाही. असाच मंडप होता माझ्या लग्नात. पलीकड मंडप आंतरपाठ मध्ये धरलेला. माझ्या डोक्याला बाशिंग, बायकोच्या डोक्याला बाशिंग, पण मध्ये आंतरपाठ. आणि बर्जीला मी म्हटलं, बर्जी बुवा तुम्ही जी मंगलाष्टिका म्हणणार आहे ना, मंगलाष्टिका, त्याचा मराठीत अर्थ इथल्या पाहुण्या रावल्याला लोकांना सांगा, तर तुम्ही मंगलाष्टिका म्हणा. मराठीत एकदा अर्थ वाचन ठेवा पुढच्या वर्षी भोसलेसाठी. सासवडच्या जयंतीला मंगलाष्टिका म्हणते ते का नाही आपल्याकडे, त्याचा मराठीत अर्थ वाचनाचा ठेवा. एकही बहुजनाचं पोरग मंगलाष्टिकेवर लग्न करणार नाही, गॅरंटी सांगतो. आणि मग बर्जीनं माईक सोडला आणि गेलं. माईक ते लग्न मंडप सोडून गेलं. मी घेतला असा माईक. सासरे बघतोय माझ्याकडे, आता कस काय. मी म्हणलं सगळं येतंय, मला घाबरू नका. काय सांगावं, माझ्या लग्नात लग्न लावणारा बंतीजी बी मीच, माझ्या लग्नात लग्न लावणारा बौद्धाचार्य मीच, आणि नवरा बी मीच. बायकोच्या बी अंगावर फुलं मीच टाकतोय, आणि माझ्या बी अंगावर फुलं मीच टाकतोय. अशा पद्धतीनं लग्न झाले. लक्षात, बुद्धांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा फक्त भाषणबाजीचा विचार नाही, हा वागण्याचा, फक्त बोलण्याचा विचार नाही, हे फक्त ऐकण्याचा विचार नाही, हे अनुपालन वागण्याचा विचार. आणि वागणं, चांगल्या विचाराचे वागणं हे सुरुवात आपल्यापासून करायची असते, तर हे सगळं होईल. जातीनं बाबांना आपल्यामध्ये जे जात आहे, जातीमुळे लय वाटोळ झाले हो. जात हा माणसाचा काय म्हणायचं, काय जेवायचं आहे, बंद करू का, बंद करू का. मला भूक हा सगळ्यात मोठा रोग आहे. भूक आधी पोटभर, मग बुद्ध म्हणतात भूक ही सगळ्यात मोठा रोग आहे. अहो जयंती दिवशी तर रोज आहे की खायचं आणि हागायचं. बाबासाहेबांनी अर्ध्या पावावर 3 दिवस अभ्यास केला म्हणून तुमच्या अंगावर पोट आहे हो. जरा कळ काढा की उपाशी अर्ध्या तासाचे. एक आहे सगळे संपवते थोडं. जात ही काल्पनिक गोष्ट आहे, आणि त्या काल्पनिक गोष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व शोधणं हा जगातला सगळ्यात मोठा अडाणेपणा आहे. काय थोडक्यात घेतोय, जात ही काल्पनिक गोष्ट आहे, आणि जातीच काल्पनिक गोष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व शोधणं हा जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा आणि अडाणीपणा आहे. जात हा माणसाचा अपमान आहे, जात हा समाजाचा अपमान आहे, जात हा राष्ट्राचा अपमान आहे. जातीचा गर्व बाळगणं आणि जातीची अस्मिता बाळगणं हा आत्मघात आहे. आणि जाती अंताची चळवळ उभा करणं ही माणुसकीच्या सन्मानाची चळवळ आहे. जाती अंताची चळवळ उभा करण्यासाठी आपल्याला बुद्ध, शिवराय फुले, शाहू आंबेडकरांच्या विचाराचा संस्कार आपल्याला घ्यावं लागेल, तरच हे. काय महापुरुषाने कधी जातीचा वतनदार, हा महापुरुषांचा वारसदार होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर आमच्या जातीत जन्माला आले म्हणून झालो बुद्ध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीत मी जन्माला आलो मराठा, मी शिवाजी महाराजांचा वारसदार. माळ्याला किती बुद्ध कळलं काय कोणा कळत नाही. पुढे आमच्या जातीचे मी माळ्याचा झाला वार, असं नाही. जातीचा माणूस हा महापुरुषांचा वारसदार असू शकत नाही. जातीचा माणूस हा महापुरुषांच्या जातीचा वतनदार होऊ शकतो, पण महापुरुषांच्या विचाराचा वारसदार होऊ शकत नाही. आम्हाला महापुरुषांच्या विचाराचा वारसदार बनायचा आहे. याच्यासाठी हा जयंतीच्या जागरण आहे. याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं असतं मी महार समाजाचा आहे, आणि काय नाही 1932 ला बाबासाहेब म्हणाले असते, लंडनच्या गोलमेज परिषदेला गेले होते, बाबासाहेब म्हणाले असते मी महार समाजाचा आहे,
आणि फक्त महार समाजालाच मताचा अधिकार द्या. हसत हसत पिटिशन गांधीजीनं मान्य केलं असतं. कारण का आम्ही म्हणतो, आमच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, लातूरच्या अहमदपूर तालुक्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पोवाड्याचा कार्यक्रम होता आणि अण्णाभाऊ साठे म्हणायचे, जगबद्दल घालून घावं गेले सांगून मला भीमराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली अति सुंदर, नाव गाजतय जगभर. काय अण्णाभाऊ म्हणायचे? बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली अति सुंदर, नाव गाजतय जगभर. जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव. तिथल्या काय पुढाऱ्याने अण्णाभाऊला प्रश्न केला, अण्णाभाऊ, महात्मा गांधी मारामांगासाठी, दलितासाठी, मराठ्यासाठी उघडं नागडं फिरता, त्या गांधीजीचं नाव घेत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर सुटबुटामध्ये फिरता, त्या बाबासाहेब आंबेडकर तुम्ही नाव घेताय, असं कसं काय? अण्णाभाऊने उत्तर दिले, गांधीजी उघडे का फिरता? तर इथल्या दलित आणि इथल्या मागासवर्गीय आणि इथल्या बहुजन समाजानं असंच उघडं फिरावं म्हणून गांधीजी उघडे नागडे फिरतात. आणि बाबासाहेब आंबेडकर सुटबुटामध्ये काय फिरतात? तर माझ्या समाजानं, माझ्या म्हणजे त्यावेळेच्या महार समाजाला नाही, माझ्या म्हणजे बौद्ध समाजानं, माझ्या मातंग समाजानं, माझ्या चर्मकार समाजानं, माझ्या होलार समाजानं, माझ्या रामोशी समाजानं, माझ्या धनगर समाजानं, माझ्या मराठा समाजानं, माझ्या ओबीसी समाजानं, माझ्या आदिवासी समाजानं, माझ्या शेतकरी समाजानं माझ्यासारखं स्वाभिमानानं जगावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुटबुटामध्ये फिरतात. या देशातील दीन दलित आणि शोषित त्या उघड्या नागड्या देहावरती समतेचं आणि ममतेचं आभाळ जर पांघरला असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला 3 मे 1927 ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बदलापूर, मुंबई जवळच्या बदलापूर या ठिकाणी 1927 ला बाबासाहेब आंबेडकर त्या जयंतीचे अध्यक्ष होते. जयंतीच्या अध्यक्ष, त्या अध्यक्ष पदावर बाबासाहेब आंबेडकरांनी लोक राजेशाहीमध्ये सुद्धा लोकशाही यशस्वी होती अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचं भाषण आणि प्रबोधन केलं. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत शिवाय जयंतीच्या जे पालखी होती, मिरवणुकीची पालखी, त्या पालखीमध्ये बाबासाहेब सामील होते. जवळपास 15,000 लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी झाली बदलापूरला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सामील होते. हे समजून घेणं गरजेचं आहे, हे कळणं गरजेचं आहे. म्हणून हे दुसरा, म्हणून जातीच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडणं म्हणजे महापुरुषांचा पायीक होणं, वारसदार होणं, हे समजून घेणं. मग अशी विद्यार्थी माझ्या समोर पाठीमागे बसलेले, आपल्याला जे आज काम करायचं, आता जे काम करायचे, आपल्यासाठी काम करायचं असून पुढच्या विद्यार्थ्यांना मी सांगेल, इथं विद्यार्थ्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आदर्श जगाच्या पाठीवर दुसरा असू शकत नाही. आंबेडकर हा विद्यार्थ्यांचा आदर्श झाला तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो. एक आहे, तुम्ही विद्यार्थी बांधवांनो, तुम्ही परीक्षार्थी न म्हणता ज्ञानार्थी बनले पाहिजे. काय? परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनलं पाहिजे. शेवटचं सांगतोय की बाबा, शिकलेला माणूस हा सुशिक्षित होत नाही. विद्यार्थी वर्गासाठी सांगतोय, शिकलेला माणूस हा सुशिक्षित होत नाही. शिकलेला माणूस हा साक्षर होतो. शिकलेला माणूस हा नोकरदार, पगारदार होतो. शिक्षणाला सामाजिक जाणीव आणि संस्काराची जोड असल्याशिवाय शिकलेला माणूस हा सुशिक्षित होत नाही. शिक्षणातून सुशिक्षित माणूस बनावा आणि त्या माणसानं समाजाच्या उद्धाराचं, देशाच्या उद्धाराचं, स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाच्या उद्धाराचं काम करावं. याच्यासाठी शिकायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून मी एक उदाहरण देतो आणि थांबतो की बाबा, एका शाळेतल्या पोराला, इथं बसल्याची पोरग निळं भूषण, आभूषण म्हणा, त्याला निळं उपरणं म्हणायचं ना. ही जी गळ्यात आहे ना निळं पट्टी, गमजा वगैरे नाही, ही आभूषण आहे, हे आमचं भूषण आहे. ही काय गमजा नाही, पट्टी नाही, ह्याला काय पंचशील आभूषण म्हणायचं. ती निळं जे आहे, निळं आभूषण. तेवढ्या पोरानं मास्तरला विचारलं, गुरुजी वडिलांना पालक म्हणतात, मग आईला मेथी का म्हणत नाही?
त्याला काय म्हणायचं होतं, वडिलांना पालकाला बोलवून आण पालकाची सही. त्याला वाटलं वडिलांना पालक म्हणजे पालकाची भाजी म्हणतात, मग वडिलांना पालक म्हणतात, मग आईला बी मेथी म्हणायला पाहिजे ना. आईने काय केलं, आई बी जेवणाचा डबा देते. गुरुजी म्हणाले की बाळा, आईला मेथी का म्हणत नाही हे मला माहित नाही, पण जी मुलं आपल्या आई वडिलांना भाजी पाल्यासारखं समजतात त्या मुलांचा कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. कढीपत्त्याचं काय काम, आमटी बरबड सांगायचं तुम्ही, पण वेळ कमी आहे. नंतरच्या वेळेला किती आमटी झाली, जेवताना कढीपत्ता बाजूला करावा लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी विचाराच्या पंचपक्वानाचं ताट आमच्या समोर टाकलाय आणि त्या ताटामध्ये बौद्ध धम्म रूपी मीठ आमच्यात टाकलाय. त्या मिठासहित जेवण करूया तर आपलं आरोग्य सुधारेल, तर आपलं बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मानसिक आरोग्य सुधारेल. याच्यासाठी बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. आणि दुसऱ्या शिक्षक त्याच विद्यार्थ्याच्या घरी गेले. जुन्या वळणाचे शिक्षक होते. वर्ग दारामध्ये विटू दांडूचा खेळ खेळत होता. गुरुजीने विचारलं, तुझे तीर्थरूप घरात आहेत का? आता पहिलं आई वडिलांना तीर्थरूप म्हणायचं. जुन्या वळणाचे शिक्षक असल्यामुळे पोराला विचारलंय, तुझे तीर्थरूप घरात आहेत का? वर्ग विटू दांडू खेळता खेळता म्हणला आहेत. गुरुजीला आनंद वाटला, ह्याला तीर्थरूप या शब्दाचा अर्थ कसा काय कळला. मोठ्या प्रेमानं, कुतूहलानं गुरुजीनं मोठ्या प्रेमानं त्याच्या पाठीवर थाप हात ठेवत म्हणला की बाळा, तुला तीर्थरूप या शब्दाचा अर्थ कसा काय कळला? वर्ग विटू दांडूचा खेळ खेळताना म्हणले, गुरुजी त्यात काय आश्चर्य, जे तीर्थ पितात ते तीर्थरूप घरात बसून सुरू आहे म्हणला. म्हणे दारुड्या बापाला तीर्थरूप म्हणायचं ही आजच्या पोराने केलेली व्याख्या आहे. म्हणून शिक्षणाबरोबरच बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचार आणि संस्काराची गरज आहे. ती या निमित्ताने घेऊया. इथंच मी थांबतो. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय भारत. धन्यवाद छाटे साहेब. आपण सर्वच महापुरुषांच्या विचाराला स्पर्श करून या ठिकाणी महापुरुषांचे मौलिक विचार मांडले त्याबद्दल आपलं हार्दिक असं स्वागत.